झी 24 तास एक पाऊल पुढे। नरसिंग यादव यंदाचा महाराष्ट्र केसरी झालेला आहे। दुसऱ्यांदा पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा नरसिंग यादवच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, नरसिंग यादव यंदाचा महाराष्ट्र केसरी झालेला आहे। दुसऱ्यांदा पटकावली आहे महाराष्ट्र केसरीची गदा। आपण पाहतोय नरसिंग यादवचं एकूणच जे कर्तृत्व होतं ते आणखीनच आता उफाळून आलेलं आहे। कोल्हापूरच्या नवीन चौधरीला आसमान दाखवून चितपट केलेला आहे। नरसिंग यादव एकूण एक गुणी खेळाडू आहे आणि नरसिंग यादवनं दुसऱ्यांदा ही महाराष्ट्र केसरीची ही गदा पटकावलेली आहे। केवळ राष्ट्रासाठी ज्या पद्धतीने अतिशय मोलाचं काम करणारा हा एक गुणी खेळाडू आहे आणि महाराष्ट्र केसरीवर महाराष्ट्राची सगळ्या तमाम क्रीडा विश्वाची नजर असते। विशेषतः कुस्तीपटूंची महाराष्ट्रातले तमाम आखाड्यांसाठी जे स्वप्न असतं ते म्हणजे महाराष्ट्र केसरी। महाराष्ट्र केसरीच्या यंदाच्या विजेतेपदावर नाव कोरलंय नरसिंग यादव यांना। दुसऱ्यांदा पटकावलेली आहे महाराष्ट्र केसरीची गदा। आपल्यासोबत माधव चंदनकर आहेत आमचे प्रतिनिधी। माधव, काय सांगाल? हा अतिशय चांगला असा योगायोग आहे, काय सांगाल नरसिंगच्या यशाबद्दल? निश्चितपणे हा जो अंतिम सामना जो ठरलेला अत्यंत चुरशीचा ठरलेला आहे। यामध्ये जवळपास 10 ते 12 मिनिटं चाललेली हे मातीवर चाललेली लढत अतिशय रोमांचदायक होती आणि आखरीच्या राऊंडमध्ये मुंबईचे नरसिंग यादव यांनी कोल्हापूरचे मानले जाणारे पहिलवान विजय चौधरी यांना पटकावणी देत आपलं विजेतेपद दुसऱ्यांदा तरी कायम केलेलं आहे। नक्कीच अतिशय हा महत्वाचा आहे। जळगावच्या विजय चौधरीला चितपट करत नरसिंगनं हा विजय मिळवलेला आहे, फायनल मिळवलेला आहे। खरं तर दुसऱ्यांदा हे यश आहे। तुमचं नरसिंगशी काही बोलणं झालं आहे का? त्याच्याकडनं काही प्रतिक्रिया मिळते आहे का? निश्चितच नरसिंग यादव यांच्यासोबत आमचं बोलणं झालं, परंतु ते म्हणाले की जोपर्यंत विजय सोहळा पार पडत नाही तोपर्यंत मीडियाच्या लोकांशी ते सध्या तरी बोलण्याचं ते टाळत आहे। नक्कीच हा अतिशय महत्वाचा हे आहे। नरसिंगनं कोल्हापूरच्या महेश वरुटेचा अगोदर पराभव केला होता, त्यानंतर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला होता। खरं तर ऑलिम्पिकचा मोठा अनुभव असणारा आणि गतविजेता असणाऱ्या नरसिंग यादवची तुम्ही खेळी पाहत होता, काय सांगाल या खेळीवर त्याची कशा पद्धतीने पकड होती? गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या या कुस्तीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदा जळगाव येथील एका प्रतिस्पर्धीशी लढताना जवळपास त्यांनी फक्त 3 मिनिटाचा अवधी घेतला आणि समोरच्या पहिलवानांना त्यांनी 3 मिनिटात गारद केले। एकंदरीतच गोंदियावासियांचं या नरसिंग यादवकडे विशेष करून लक्ष लागलं होतं की यावेळेस पुन्हा ते महाराष्ट्र केसरी ठरतात का। निश्चितपणे त्यांच्याकडून महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्या या माध्यमातून तरी त्यांनी पूर्ण केलेल्या आहे। नक्कीच या संपूर्ण विजयानंतर गोंदियावासियांच्या आणि ते जमलेल्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या नरसिंग बद्दल, काय सांगाल? प्रेक्षक निश्चितपणेच नरसिंगला बघायला आले होते, कारण की एकंदरीतच प्रेक्षक यांनी फक्त नरसिंग यांना टीव्हीवर किंवा पेपरमध्ये त्यांना फक्त बघितलं होतं, परंतु त्यांची एकंदरीत खेळी पाहता लोकांनी स्वतः त्यांना चीअरअप करण्याचा आणि त्यांना आत्मविश्वास कसा वाढेल याकडे जास्तीत जास्त गोंदियावासींनी लक्ष दिलं। नक्कीच एकूण आपण पाहतोय की या वेळेला आपण ही जी संपूर्ण कुस्तीचा हा जो फळ होता तो अतिशय महत्वाचा होता, कारण नरसिंग यादवने मिळवलेले आजपर्यंतचे विजय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरीचं जे त्याच्यावर या अगोदरचे जे बिरुद होतं ते बिरुद राखण्यात त्यानं तो कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतो, कशा पद्धतीने खेळी करतो हे पाहणं महत्वाचं होतं। काय सांगाल आजच्या एकूणच या खेळीबद्दल, नरसिंग बद्दल? निश्चितपणे कुस्तीगीर म्हटलं किंवा पहिलवान म्हटलं तर एक स्ट्रॅटेजी बनवून चालतो, एक आपली एक हे बनवून स्ट्रॅटेजी बनवतो आणि ही स्ट्रॅटेजी त्याला आखरीपर्यंत घेऊन जावं लागते किंवा त्याला समोर घेऊन जावं लागते आणि त्याला जर विजेतेपद कायम करायचं असेल तर त्याला त्यांनी केलेला सराव आणि त्याचं एक निश्चित एम हे ज्यांनी नक्कीच एकूणच माधव, ज्या आशा अपेक्षा होत्या नरसिंगकडनं त्या संपूर्णपणे आज पूर्ण झाल्यात असं आपण म्हणू शकतो आणि महाराष्ट्र केसरीवर नरसिंग यादवचं नाव पुन्हा एकदा कोरलं गेलंय, ही या क्षणाची महत्वाची बातमी आहे। धन्यवाद माधव या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।